कवठेमंकाळकर, पावसाळा सुरू झालाय आणि त्याचसोबत सुरू झालेला आहे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यांचा मान्सून धमाका ऑफर। घरातील प्रत्येकांसाठी, प्रत्येक वयोगटासाठी, प्रत्येक बजेटसाठी एकाच छताखाली फॅशनची मेजबानी। लग्न सराई असो किंवा खास समारंभ, नजरा खिळवणाऱ्या कलांजली पैठणी, देखण्या रूपम साड्या, ट्रेंडी कुर्ती आणि आकर्षक सिगार फुल सेट आता जबरदस्त ऑफर मध्ये। थंडीची तयारी देखील आत्ताच करा। दर्जेदार डबल ब्लँकेट, मऊ गालिचे व घर सजवणाऱ्या होम प्रोडक्ट्स वरती देखील आहे खास सवलती। लहानग्यांसाठी आकर्षक, आरामदायी व स्टायलिश कपड्यांचा संग्रह, तोही कमाल किमतीत। खास पुरुष मंडळींसाठी स्टायलिश टी शर्ट्स, मेन्स जीन्स आणि अजून बरच काही। प्रत्येक खरेदीवरती मिळवा बचतीचा आनंद। यंदाचा मान्सून हा शॉपिंग शिवाय अपूर्ण आहे, म्हणून आजच भेट द्या श्री सिद्धनाथ टेक्सटाईल्स, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठेमंकाळ आणि घरी घेऊन जा स्टाईल, गुणवत्ता आणि जबरदस्त बचत। श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, घरातील प्रत्येकासाठी एकच फॅशन डेस्टिनेशन। बोरगाव येथे महसूल समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। शिबिरात 7,638 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ। कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान अंतर्गत काल बुधवारी दिनांक 22 रोजी बोरगाव येथील मातोश्री हॉलमध्ये महसूल समाधान शिबिर उत्साहात पार पडले। या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण 7,638 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहितदादा पाटील होते। शिबिरात महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती देण्यात आली। तसेच महसुली सेवा, दाखले, प्रमाणपत्रे, अर्ज व तक्रारींचा तत्परतेने निपटारा करण्यात आला। यामध्ये राज्य शासनाच्या योजना 5,401 लोकांना लाभ देण्यात आला। केंद्र शासनाच्या योजना 1,586, जिवंत सातबारा मोहीम 5,543, इतर लाभ 53, महिला शेतकरी सन्मानपत्र 25, घरकुल योजना 12, गावठाण स्वामित्व योजना 9, मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना 9 अशा लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला। शासनाच्या लोकाभिमुख योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात व त्यांच्या अडचणींचे तत्काळ निराकरण व्हावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। उपस्थित मान्यवरांनी प्रशासनाने नागरिकाभिमुख, पारदर्शक व गतिमान पद्धतीने सेवा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले। यावेळी पालक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, कवठेमहांकाळच्या तहसीलदार अर्चना कापसे, तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे, कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे, समाज कल्याण सभापती दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर, जिल्हा परिषद सदस्य सुजाता पाटील, टी.व्ही. आबा पाटील, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे तालुका प्रमुख वैभव कुलकर्णी यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। के मराठी न्यूज साठी कवठेमहांकाळ। खुशखबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध। सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला। मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ।